बातमी खड्ड्यांसंदर्भातली आहे, कारण पावसाळा आणि रस्त्यांवरचे खड्डे हे जणू एक अतूट समीकरण बनून गेलंय आणि हा प्रश्न सध्या राज्यातल्या रस्त्यांची स्थिती बघितल्यावरती अगदी प्रत्येकाला पडतोय। राज्यातले जवळपास सगळेच रस्ते सध्या खड्ड्यात आहेत। याच खड्ड्यांनी नाशिकमध्ये तर 8 जणांचे जीव घेतलेत। खड्डेयुक्त रस्त्यांचा निषेध करण्यासाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेनं एका मोर्चाचं आयोजन केलं। हे सगळं घडत असताना तिकडे नंदुरबारचे पालकमंत्री स्वतःच रस्त्यांची दुर्दशा झाल्याचं मान्य करतात। तर रत्नागिरीतल्या चिपळूणमधले रस्ते हे जणू चंद्रावरचे खड्डे आहेत की काय असा आभास निर्माण करतात। या सगळ्यात 2 महिन्यांपूर्वी चंद्रपुरात दुर्गम आदिवासी पाड्यात एका गर्भवती महिलेचा रस्त्याअभावी मृत्यू झाला होता। तिच्या स्मरणार्थ आदिवासी बांधवांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच रस्ता तयार करायला आणि रस्ता दुरुस्त करायला सुरुवात केली आहे। तर अशा प्रकारे आज महाराष्ट्रातल्या रस्त्यांना जणू कोणी वालीच नाही का हा प्रश्न पडावा इतकी रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे। तर सध्या रस्त्यांवरचे खड्डे म्हटलं की सगळ्यात आधी नाव समोर येत आहे ते नाशिकचं। याच नाशिकमध्ये खड्ड्यांनी आतापर्यंत 8 जणांचे जीव घेतलेत। यामुळे नाशिककरांमध्ये असलेला संताप आज थेट रस्त्यावर दिसला। या खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं आज महापालिकेवरती मोर्चा काढलेला। या मोर्चासाठी मोठी गर्दी तर झालीच, त्याशिवाय या मोर्चात एका मोर्चेकरानं यमाचा वेश परिधान केला होता। तर एका रेड्याला सुद्धा चक्क यमदूताच्या रूपामध्ये दाखवलं गेलं होतं। नाशिकचे खड्डे, नाशिकचे रस्ते कसे जीव घेणे ठरतायत याचंच हे एक प्रकारे प्रतीक मानलं गेलं आणि तुफान टीका नागरिकांसोबत राजकारण्यांनी सुद्धा बरसवलेली आहे या रस्त्यांच्या परिस्थितीवरनं। हे या समोरच्यानी केलेले खून आहेत। 2 मिनिटं कॉल करतो। मर्डर 302, एक मर्डर केला तर एकदा फाशी होते आणि 10-12 मर्डर केले। या आयुक्ताला, इकडल्या कुंभमेळा मंत्र्याला, म्हणजे कोणाला चंपत राहिला 302 गुन्हे जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही। तर आजवर नाशिकला पालकमंत्री नव्हते, आता नाशिकला अखेरीस पालकमंत्री मिळालेत अधिकृतपणे। या सगळ्या संदर्भात या नवनियुक्त पालकमंत्र्यांचं गिरीश महाजनांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूया। मला वाटतं की आता अतिशय वेगाने आम्ही या कामाला लागलेलो आहोत। होतायत खड्डे 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 करतायत, पुढे मोर्चे काढतायत। निश्चित मी सांगेल की या 15 दिवसामध्ये आधी 80% खड्डे बुजवलेले आहेत। 20% खड्डे या 2-4-5 दिवसामध्ये बुजले जातील। पण खड्डे बुजवण्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी या नाशिकला खड्ड्यातून मुक्त करायचं आहे। सगळे रस्ते आम्हाला सिमेंटचे करायचे आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की नाशिक शहर त्याचं सगळं रूप बदलणार आहे। 4-6 महिन्याबद्दल आपण जर बघाल तर आपल्याला कळेल की पूर्वीचं नाशिक आणि आताचं नाशिक। पण आता थोडा त्रास निश्चित नागरिकांना होतोय, त्याबद्दल मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो। तर गिरीश महाजन यांच्याकडे मंत्रीपद आहे, कुंभमेळा मंत्री सुद्धा तेच आहेत, नाशिकचं पालकत्व सुद्धा त्यांच्याच खांद्यावर आलंय। त्यामुळे आशा आहे ते म्हणतायत त्याप्रमाणे वेगानं कामं होतील आणि नाशिककर मोकळा श्वास घेतील, रस्ते खड्डेमुक्त होतील। खरं तर नेहमीची येतो पावसाळा आणि त्या प्रत्येक पावसाळ्यात पडतात खड्डे, अशी महाराष्ट्राची सध्याची गत बनली आहे। राज्यात खड्डे अपघातात, रस्ते अपघातात आतापर्यंत 8 जणांनी जीव गमावलाय। पण खड्डेयुक्त रस्त्यांचा त्रास कायम आहे। यामध्ये नेमकी जबाबदारी निश्चित होण्याची गरज आहे, अशी भावना आता व्यक्त होऊ लागली आहे। राज्यातील अनेक भागातील रस्ते सध्या खड्ड्यात आहेत। गावातल्या रस्त्यांची स्थिती अनेक ठिकाणी खराब आहे, पण 2 गावांना जोडणारे रस्ते असोत व शहरातले रस्ते किंवा लहान मोठे महामार्ग, राज्य महामार्ग, हे सगळेच रस्ते जागोजागी भीषण खड्ड्यात आहेत। मुंबई, नाशिक आणि गोवा महामार्ग तर राष्ट्रीय असूनही त्यावर वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे रस्ते खड्डेमुक्त ठेवण्याची नेमकी जबाबदारी निश्चित होण्याची गरज निर्माण झाली आहे। भारतीय लोकशाहीत नागरी व्यवस्थेत प्रत्येक प्रशासनाची कामाची जबाबदारी निश्चित आहे। त्यानुसार आपल्या गावातले रस्ते खराब असल्यास, त्यावर खड्डे असल्यास ती जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते। काही ठिकाणी प्रधानमंत्री सडक योजनेत गावात सिमेंटचे रस्ते,
त्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना निधी मिळत असतो. 2 गावांना जोडणारे रस्ते सहसा तालुका स्तराचे म्हणजेच पंचायत समितीचे असतात. त्यांची ती जबाबदारी असते. जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणांना जोडणारे रस्ते हे जिल्हा परिषदेचे असतात. तर कधी जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला देखभालीसाठी निधी दिला जातो. राज्यात 30,000हून अधिक किलोमीटरचं राज्य महामार्गांचं जाळं आहे. हे राज्य महामार्ग प्रामुख्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच बांधले जातात आणि तेच त्यांची देखभाल करतात. काही प्रमुख राज्य महामार्ग MSRDC बांधते, पण अनेकदा त्यांची देखभाल दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. त्यानंतर असतात ते राष्ट्रीय महामार्ग. बहुतांश ठिकाणी महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतात, पण काही ठिकाणी त्यांची देखभाल राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते. शहरांमधील रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी ही महापालिका किंवा नगरपालिकेकडे असते. अशा प्रकारे रस्त्यांचे मालक आणि त्यांची जबाबदारी निश्चित होण्याची गरज तज्ज्ञांनीही व्यक्त केली आहे. ही जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फक्त कंत्राटदार नाही तर संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि इंजिनियर हेही त्याला तितकेच जबाबदार आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की मुळात खड्डे पडतातच का? हे पडण्यामागची 2 कारणं: निकृष्ट दर्जाचं काम आणि त्याच्यावर न केली गेलेली सुपरविजन, आणि दुसरं जिथे जिथे रस्ते खोदले जातात आणि ते नव्याने परत रिपेअर केले जातात त्या रिपेअर करण्याची क्वालिटी अत्यंत थर्ड ग्रेड आहे. आज देशाच्या जवळपास 10% मुख्य रस्ते हे महाराष्ट्रात आहेत. आज देशात 66 लाख किलोमीटर रस्त्यांचा जाळ आहे. त्यात महाराष्ट्राचा हिस्सा 6,10,000 किलोमीटरच्या घरात आहे. त्यात 18,400 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास 33,000 किलोमीटर राज्य महामार्गांचा जाळ आहे. रस्ते हे कुठल्याही दळणवळणाचा महत्त्वाचा भाग असतो. रस्ते चांगले असतील तर दळणवळण सोपं होतं. त्यातून मालवाहतूक सोपी होते. त्याचा अंतिम परिणाम वस्तूंच्या किमतीवर होत असतो. म्हणजेच रस्ते खड्डेयुक्त असतील तर मालवाहतूक आणि प्रवासाचा खर्च वाढत असतो. त्यामुळेच आता राज्यात जागोजागी असलेल्या खड्डेयुक्त रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित होण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. चांगले रस्ते ही खरं तर मूलभूत गरज मानली जाते. रस्ते चांगले असतील तर रोजचा प्रवास सुखकर होतो. पण सध्या राज्यात अनेक रस्त्यांवरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे वाहन चालकांचा प्रवास खूपच वेदनादायी होऊ लागलाय. बराच पाऊस पडल्यामुळे खड्डे पडले हा दावा निव्वळ सारवासारव असा मानला जातो. प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी सुद्धा खराब आणि खड्डेयुक्त रस्त्यांची जबाबदारी स्वीकारायला हवी आहे. रस्ते खड्डेमुक्त असतील याची हमी आत्ता तरी सर्वसामान्यांना मिळणं गरजेचं आहे, आवश्यक आहे.